हॅपी बर्थडे माझ्या शोना. आज माझ्या डुग्गूचा बर्थडे 31 डिसेंबर आणि डुग्गूचा बर्थडे. तर बघा, काल आम्ही याच्यासाठी जाऊन ड्रेस आणला होता. डुग्गू तर सोबत नव्हता, स्कूलमध्ये गेला होता, पण ड्रेस एकदम छान वाटत होता त्याला. नंतर त्याच्या फ्रेंड्सला वगैरे देण्यासाठी असं चॉकलेट्स, परत असं कलर, वॉटर कलर आणले होते, म्हणजे त्याच्या क्लासमेटला सगळ्यांना देण्यासाठी चॉकलेट आणि हे. आणि नंतर मग आम्ही प्लॅन केला की चौघही जाऊया स्कूलला सोडायला आणि जाता जाता मंदिरला जाऊन पाया वगैरे पडून मग जाता येईल. तर इकडं बघा, डुग्गू इतका छान दिसत होता ना त्या ड्रेसवर. मग मंदिरात वगैरे गेलो आणि आज बर्थडे आणि आजच इतके नखरे चालू होते ना, म्हणजे एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हता. तिथं प्रसाद देत होते तर ते प्रसादही घ्यायला तयार नव्हता. मग इथं महाराजांना अर्चना वगैरे करायला लावली, पाया वगैरे पडल्या आणि सौरभला स्कूलला सोडून मग आम्ही डुग्गूला सोडायला गेलो. तर इथं बघू शकता त्याचं सगळं लक्ष त्या चॉकलेटवर आणि ते गिफ्ट्स घेऊन दिलेत ना त्याच्यावर होतं. आणि घरून जाताना इतका खुश होता ना स्कूलमध्ये, म्हणजे कारण त्याला त्याच्या फ्रेंड्सला चॉकलेट्स द्यायचे आहेत, माझा बर्थडे आहे म्हणून सांगायचे. आणि स्कूलमध्ये सोडायला गेलं की त्याचा थोडा मूड ऑफच झाला, कसं काय माहिती. म्हणजे इतकं आता जसं काय आता रडतोच असं वाटत होतं. मग स्कूलमध्ये सोडून आलो आणि त्याच्या स्कूलमध्ये ज्याचा बर्थडे आहे ना त्याला इथं सरस्वती देवी आहे बाहेर, तर तिथं उभा टाकून फोटो वगैरे काढतात. मग त्यांच्या असेंब्लीमध्ये होती तेव्हाच मग विश वगैरे करतात. आणि मग संध्याकाळी माझा प्लॅन होता की म्हणजे आम्ही इथं 3 फॅमिली राहतो, आमचे ओनर अक्का ते आणि शेजारी लासे अक्का वगैरे. तर मग तिन्ही फॅमिली मिळून सगळ्यांसाठी व्हेज बिर्याणी, मिरची भजे असं करावं डुग्गूच्या बड्डेमुळं. छोटासा बड्डे सेलिब्रेटही होईल आणि परत 31 डिसेंबरही, नंतर 1 जानेवारी, म्हणजे सगळंच होऊन जाईल म्हणून आमचा इथं मिरची भजेचा, व्हेज बिर्याणीचा प्लॅन चालू आहे. शेवटी केक आणला आणि केकचा काय जोक झाला, म्हणजे हॅपी बर्थडे अभिनव लिहिलंच नाही त्यांनी, हॅपी न्यू इयर लिहिलं होतं. कारण सगळे केक आज न्यू इयरसाठीच घेऊन जाणार ना, तर त्यांना लक्षातच राहिलं नाही. तरी थोडं सेपरेट सांगितलं होतं त्यांना की आम्हाला चांगला केक पाहिजे, कारण 31 डिसेंबर म्हणजे प्रत्येकजण केक नेतो. तर थोडं भरोशानं आम्ही चांगला करून देतो बोलल्यानं आणलं. पण त्यांनी तिथं हॅपी बर्थडे अभिनव लिहायचं तर हॅपी न्यू इयर लिहिलं. मग इथं डुग्गूला ओवाळून वगैरे घेतलं आणि त्याचा आज थोडा मुडीच होता डुग्गूचा स्वभाव, म्हणजे एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हतं. नंतर छान असा बर्थडे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे अभिनव. अक्कांनी वगैरे पण ओवाळून घेतलं, त्याला अक्षता वगैरे टाकून घेतल्या. आणि त्यांनी स्पेशल गिफ्ट आणलं होतं डुग्गूसाठी. तर म्हणजे सडनली प्लॅन झाला तरी इतकं सुंदर गिफ्ट त्यांनी तयार करून आणलं. म्हणजे डुग्गूचा असा AI थ्रू फोटो केला होता त्यांनी, म्हणजे राजा महाराजांचे ड्रेस कसे असतात त्या पद्धतीनं. आणि इतकं छान, म्हणजे इतकं नॅचरल वाटत होतं ना, ते AIचं वाटतच नव्हतं. आणि त्याच फोटोची मग फ्रेम करून आणली. मला सहज बोलले होते त्यांनी की फोटो कसा वाटायला आहे आंटी, मी AI थ्रू केला आहे. मी म्हणलं हा खूप छान वाटायला आहे, म्हणलं की त्यांनी ती फ्रेम करून आणली. आणि इथं बघू शकता सगळे लेकरं मस्त बसून व्हेज बिर्याणी, मिरची भजे एन्जॉय करायलेत. आणि केकचा तर डुग्गूनं खूपच जोक केला, म्हणजे कुणाला देतच नव्हता तो, म्हणजे सगळा मीच खायचा असं चाललेलं. नंतर लेकरांना वगैरे झोपी घालून आम्ही नंतर असं चिट्ट्या खेळायचं ठरवलं. तर इथं आद्या हानी म्हणजे कुणीच झोपलं नव्हतं. सगळ्यांचा विचार होता की ठीक आहे 31 डिसेंबर आहे, आपण 12च्या नंतर न्यू इयर सेलिब्रेट करूनच झोपूया. तोपर्यंत मस्त असं वेगवेगळे गेम्स वगैरे खेळू, थोडंफार डान्स वगैरे असं चाललेलं. तर मग सौरभ डुग्गू तर झोपले होते, मी फ्री होते. मग इथं अक्काच्या घरी आमचं खेळणं चाललेलं. तर चिट्ट्याचा गेम चालला होता, मस्त त्याच्यातही चिटिंग करणं चाललेली होती. खूप मजा आली, खूप हसलो आम्ही. आणि इतका टाईम कधी स्पेंड केला नव्हता, यावेळेस खूप टाईम स्पेंड करणं झालं. आणि आमच्या चिट्ट्याच्या गेममध्ये अक्काच फर्स्ट आल्या. मग अक्काला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणणं चाललेलं आमचं. मग आता चिट्ट्या खेळून तर बोर झालं होतं, चला म्हणलं थोडंसं डान्स करावं. मुलींनी इतका छान छान डान्स केला ना, खूपच छान. पेरुगल्ला पेरगडटी
चला मग आमचं फुल डान्स वगैरे करणं झालं आणि 12 वाजायला 5 मिनिट असे कमी होते. टेरेसवर गेलो. अक्काला इतका नाद आहे प्रत्येक गोष्टीचा. त्यांनी मस्त दिवाळीला उरलेले फटाके वगैरे घेऊन आल्या. मस्त फटाके उडवत आमचं मग हॅपी न्यू इयर सेलिब्रेट झालं. चला बाय. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.